वरती उतरतायत, उपोषण काय करतायत, तरी सुद्धा आज महाराष्ट्र त्या लोकांना न्याय देऊ शकत नाही। ही सर्वात मोठी एक शोकांतिका आहे। या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर सगळं आक्का कोक्का मक्का ह्या सगळ्या गोष्टी लागल्या, परंतु सरते शेवटी प्रकरणाला मात्र काही कुठला छळा लागत नव्हता। आता मात्र 2 दिवसाआधी काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यामागचे काही व्हिडिओचे फुटेज आमच्यापर्यंत किंवा फुटेजमध्ये काही क्लिप्स काही इमेजेस काही फोटोज आले आहेत। ह्या फोटो तुम्ही बघताय, या फोटोमध्ये किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल। एखाद्या वेळेस आपल्याला थोडंसं लागलं, चटका लागला, चाकू लागला, ब्लेड लागला, किती मोठा त्रास होते, सहन होत नाही एवढा त्रास होते। परंतु आज जर का त्या ठिकाणी एवढी क्रूर हत्या जर का केली गेली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोण आहे जिम्मेदार, कोण जबाबदार आहे? ती जी कुत्र आहेत ना, हे बघा ना। अरे हो, त्या मेलेल्या माणसाच्या किंवा मेलेल्या मरणाऱ्या माणसाच्या तोंडामध्ये मुतणारी ही लोक, ही हलकट लोक, ह्या लोकांना म्हणजे या लोकांना फाशी झाली पाहिजे। हा जरी महाराष्ट्र मागत असला फाशी, परंतु माझं तरी असं मत आहे की फाशीपेक्षाही जास्त जर का कोणती शिक्षा असेल तर ती झाली पाहिजे। याला